नमस्कार. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याचे चित्र असताना राज्यात तिसरी आघाडी होऊ घातलेली आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या संघटना, पक्ष, मराठा आंदोलक आदींना एकत्र घेऊन तिसरी मूठ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महाविकास आघाडीने भाव न दिल्याने वंचित बरोबरच राजू शेट्टीही नाराज आहेत. यामुळे याचा फटका महाविकास आघाडीला जास्त बसण्याची शक्यता निर्माण झाली असून आमदार बबनराव लोणीकरांनी भाजपला देखील सावध केलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या देशाला महासत्ताक बनवण्यासाठी परभणी लोकसभेची जागा भाजपने लढवावी अशी आग्रही मागणी लोणीकर यांनी केली आहे. भाजप या जिल्ह्यात शक्तिमान पक्ष आहे. भाजपचे 3 आमदार, 17 जिल्हा परिषद सदस्य तसेच 65 पंचायत समिती सदस्य, 92 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य या जिल्ह्यात आहे. भाजपकडे प्रबळ असे दावेदार आहेत. परभणीची जागा भाजपला जिंकवायची असेल तर कमळ चिन्हावर ही जागा लढवावी लागेल असं लोणीकर यांनी म्हटलंय. गेली 35 वर्षे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छाताडावर येऊन बसली आहे. खासदार, आमदार उद्धव ठाकरेंचे आहेत. भाजपला संधी मिळाली तर हा पक्ष 2 लाखांच्या मतांनी येथे निवडून येईल. जर काही चुकीचा निर्णय झाला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्या छाताडावर बसेल. यामुळे देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांना निवेदन देऊन ही जागा भाजपला मिळवावी अशी विनंती लोणीकर यांनी केली आहे.